श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय गव्हर्नमेंट MBBS कॉलेज गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज अँड केम हॉस्पिटल मुंबई। या कॉलेजचा जो नंबर आहे तो आहे 1103। या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे 250 आणि हे कॉलेज इस्टॅब्लिश झाले 1925 मध्ये। या कॉलेजची एका वर्षाची फी आहे 1,57,000 रुपये। त्याचबरोबर ह्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा म्हणजे 2024 मध्ये कसा कट ऑफ लागला होता हा कॅटेगरी वाइज त्याचबरोबर आपण राउंड वाइज पाहणार आहोत। चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ। ओपन कॅटेगरीसाठी जो पहिला राउंड लागला होता तो होता 695 चा, त्याचा जो SML आहे तो होता 126 चा, दुसरा राउंड होता 690 चा, तिसरा राउंड होता 690 चा। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 695, त्याचा SML होता 108, दुसरा राउंड होता 690, तिसरा राउंड होता 690 चा। EWS या कॅटेगरीसाठी पहिला राउंडचा कट ऑफ होता 680, त्याचा SML होता 571। तर वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 680, त्याचा SML होता 530, त्याचा दुसरा राउंड होता 677। आपल्या पाल्याला जर नीट मध्ये म्हणायचे मार्क्स नसतील, त्याचा जर मेरिट मध्ये नंबर लागत नसेल आणि तरी त्याला MBBS करायचं असेल तर नेपाळ हे बेस्ट ऑप्शन आहे। नेपाळमध्ये MBBS आपण करू शकता। यासाठीची डिटेल माहिती तुम्हाला हवी असेल तर व्हॉट्सअपचा नंबर खाली दिला आहे, यावर तुम्ही मेसेज करून याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेऊ शकता। नेपाळसाठीची कन्सल्टन्सी आपण प्रोव्हाइड करतो। चला तर मग सुरू करूयात व्हिडिओच्या पुढच्या भागाला। OBC तसेच SBC या कॅटेगरीचा पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 685 चा, त्याचा SML होता 359 चा, दुसरा राउंड होता 682 चा आणि वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 685 चा, त्याचा SML होता 374 चा, तर दुसरा राउंड देखील 685 चाच होता। SEBC या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 680, त्याचा SML होता 486 चा, दुसरा राउंड होता 685 चा, तिसरा राउंड होता 680 चा। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 680, त्याचा SML जो आहे तो होता 566 चा, दुसरा राउंड होता 679 चा। VJDTA या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 682, त्याचा SML होता 458 चा, दुसरा राउंड जो होता तो होता 681 आणि वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 663 चा। NT1B या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 667, त्याचा SML जो होता तो होता 1051 चा। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 670 चा, त्याचा SML होता 1318 चा। NT1B या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 667 चा, त्याचा SML जो आहे तो होता 1051 चा। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 670, त्याचा SML होता 986 चा। NT2C या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 678 चा, त्याचबरोबर त्याचा SML होता 604 चा। NT2C च्या वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 685, त्याचा जो SML आहे तो होता 351 चा आणि दुसरा राउंड होता 671 चा। NT3D या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 690, त्याचबरोबर त्याचा SML होता 213 चा। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 681 चा, त्याचा SML होता 472 चा। SC कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 650, त्याचा जो SML आहे तो होता 2144 चा, दुसरा राउंड होता 646 चा। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 642, त्याचा SML होता 2706 चा, दुसरा राउंड होता 640 चा। ST कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 578 चा, त्याचा जो SML आहे तो होता 9463 चा, दुसरा राउंड होता 569 चा आणि वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 595 चा, त्याचा SML होता 7464 चा। तर ही जी आता सांगितली ही 2024 मध्ये लागलेला कट ऑफ आहे, त्याप्रमाणे आपण या वर्षीचा अंदाज बांधू शकता। मेरिट अंदाजे 40 ते 50 मार्कांनी खाली येण्याची शक्यता आहे। SML मात्र आहे त्याच रेंज मध्ये राहण्याची शक्यता आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही जर या चॅनलला मेडिकल करिअर गायडन्सला सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्या मोबाईल पर्यंत लगेच पोहोचतील। आणि या कॉलेजची जी आता माहिती दिली, या कॉलेजची तुम्हाला जर माहिती अजून डिटेल हवी असेल, त्याची वेबसाईट सर्च करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे। लिंकवर तुम्ही क्लिक करून याबद्दलची डिटेल माहिती पाहू शकता, याच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता। श्री स्वामी समर्थ।